नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे अल्फा मल्टी कार सर्व्हिस इंदापूरमध्ये। आज आपल्याकडे एक गाडी आलेली आहे सीएनजी फिटिंगसाठी, किया सोनेट, जे 8 इंजेक्टर मध्ये येते। ही गाडी जी आहे 8 इंजेक्टर पेट्रोल मध्ये येते। जसे की तुम्ही बघताय की हे 8 इंजेक्टर पेट्रोलचे आहेत, त्याच्यामध्ये येतात। आणि BS6 चे किट आज आपण ह्याला इन्स्टॉल करणार आहे, जेणेकरून विथ पासिंग वगैरे सगळे लिगली डॉक्युमेंट राहतील। कियाच्या किट बद्दल थोडी माहिती देणार आहे। जसं की आपण बघताय की हा किट जो आहे 8 सिलेंडर ECU आहे, प्लस हे जे किट आहे ते सेल्टॉस, कॅरेन्स आणि फेज 2 मध्ये सोनेट ह्या गाडीला पण चालते आहे। तर ह्याच्यामध्ये विशेष काय आहे ह्या किट मध्ये, तर बघताय तर रेग्युलर किट पेक्षा जो हा ECM आहे BS6 चा, तर हा ECM खूप मोठा आहे आणि 8 इंजेक्टरचा स्पेशल ECM आहे। आणि जर बघितलं इंजेक्टर रेल येतात तर ह्याला 2 रेल येतात। आता BS6 मध्ये असं काही स्पेशल आहे, तर ह्यांनी NIC मध्ये काय केलेलं आहे, प्रत्येक पार्ट्स वरती त्यांनी नंबरिंग दिलेलं आहे। नंबरिंग दिलेलं आहे त्यामुळे काय होतं, तुम्हाला कुठलाही CNG वाला वेगळा पार्ट कुठलाही टाकू शकत नाही। आणि हे पासिंग साठी हेच नंबर तुम्हाला उपयोगी पडतात। हे 8 इंजेक्टर ECM आहे, हे रेल आहेत, हा एअर फिल्टर पण येतो त्याला, हे वायरिंग हार्नेस येते सगळं त्याच्यामध्ये, किरकोळ ऍक्सेसरीज, मॅप सेन्सर वगैरे स्विच आहे। हा टँक वॉल येत आहे। जर टँक वॉलला जरी बघितलं तुम्ही तरी टँक वॉल वरती पण नंबर येतात BS6 मध्ये। हा हाय प्रेशर पाईप आहे ISO मार्किंगचा, आणि हे लो प्रेशर पाईप आहे। 1 डिसेंबर 2023 पासून आता सध्या RTO मध्ये ऑनलाईन किटच फक्त अप्रूव्ड होतात। इव्हन BS4 जरी किट असेल, BS4 ला पण ऑनलाईन किटच असेल NIC चे, तरच ते पासिंग होत आहेत। त्या NIC च्या किट वरती सेम असे जे BS6 चे जे नंबर येतात तसे BS4 ला पण नंबर येतात, त्याशिवाय गाडी आता BS4 कुठलीही पासिंग होत नाहीये। हे आपण आता सिलेंडर ब्रॅकेट बसवत आहे, मागे सिलेंडर बसवण्याची तयारी चालू आहे। आमचे मेकॅनिकल श्रीमान दत्ता साहेब, आमचे दुसरे मेकॅनिकल नागेश भोसले उर्फ राजे, फिलिंग वॉल साठी चालू आहे। हे आमचे सिनियर मेकॅनिकल मस्तान शेख, 15 वर्षाचा एक्सपिरियन्स कॅरी करतात CNG मध्ये। ते थोडी इन्फॉर्मेशन देत आहे तुम्हाला की जे हे इनटेक मॅनिफोल्ड आहे, ह्याच्यावरती जे निप्पलचे जे होल घ्यावे लागतात ते जर परफेक्ट डायरेक्शन मध्ये असेल तर तुमच्या गाडीला परफॉर्मन्स, मायलेज वगैरे तुमचा बेस्ट राहतो। आणि हे जे रेल बघितलेले आपण स्टार्टिंगला व्हिडिओ मध्ये, तर हे 2 रेल इथं बरोबर ती बॉडीवरती फिटिंग झालेत, ऍज अ कंपनी फिटेड त्याचं। आणि फ्युचर मध्ये तुम्हाला गाडीचं कुठलंही काम करायचं असेल तर ते तुम्हाला अडचण येणार नाहीये अशी फिटिंग आपण करतो त्याच्यामध्ये। हा रेड्युसर आहे, डबल स्टेज रेड्युसर BS6 मधला। हा प्रोसेस करतो की जो तुमचा येणारा प्रेशर गॅस आहे तो रिड्यूस करून गाडीला किती सप्लाय पाहिजे त्या प्रमाणात तो डिवाइड करून पुढे पाठवतो। ECM फिटिंग झालेलं आहे आणि वायरिंगचं काम चालू आहे। वायरिंग जे आम्ही करतो ते प्रॉपर टेपिंगने करावे लागते ह्या वायरिंगला, जेणेकरून कुठल्याही तुम्हाला पुढच्या मेकॅनिकलला वगैरे कधी भविष्यात काम करताना काही अडचण येत नाही। बाकीचे लोकल जे असतात ते टाईप इन वगैरे फक्त मारून तुम्हाला प्रोव्हाइड करतात, पण त्याने CNG ची लाईफ कमी राहते। फायनली आपली गाडी रेडी झालेली आहे आणि जसं बघताय की ह्या स्टेपनी उभी राहते आणि बूट स्पेस पण ह्याला भरपूर राहिलेला आहे शिल्लक। तर आता लीक टेस्ट पण होत आहे, जेणेकरून ज्यावेळेस CNG फिल करून, आता ह्याला पण सिलेंडर फिल करून आणलेलं आहे, ज्यावेळेस लिकेज वगैरे असेल तर इथे तुम्हाला बबल वगैरे येतात। तर हे लिकेज वगैरे नाहीये, सक्सेसफुल झालेलं आहे। एक आता फक्त प्रोग्रामिंग करून आपण गाडी कस्टमरला हँडओव्हर करू शकतो। आहे हे आपण फायनल त्याचा लुक पाहू शकता CNG चं। आता आपण प्रोग्रामिंग कडे जातोय, प्रोग्रामिंग कसं होतं हे आपलं फायनल कॅलिब्रेशन चालू झालेलं आहे। ऑटोमॅटिक सिक्वेन्शियल किट आहे, ह्याच्यामध्ये लागणारा जो एअर प्रेशर आहे आणि गॅस प्रेशर आपल्याला मॅन्युअली सेट करावा लागतो आणि एअर प्रेशर आपल्याला लॅपटॉप थ्रू प्रोग्रामिंग करावं लागतं, जेणेकरून गाडी तुमची स्मूथली चालते आणि मायलेज तुम्हाला बेस्ट अँड बेस्ट देते।